कालच्या तासाला आपण रिलेटिव्ह प्रोनाऊन घेतले. आज आपण 7वा प्रकार घेतोय तो म्हणजे इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊन. महत्वाचा आहे तो पण. इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊन ज्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतो. त्याच्या नावातच त्याची व्याख्या दडलेली आहे. मग इंट्रागेटिव्ह प्रोनाऊन म्हणजेच काय, हा इंट्रागेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरला जाणार आहे, पण नामाच्या ऐवजी तो येईल. बघा बरं, वाक्यात कर्ता ज्याला आपण सब्जेक्ट, कर्म ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट म्हटलं की दोन प्रकारचे ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे. डायरेक्ट ऑब्जेक्ट पण आहे आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पण आहे. बघा, कर्ता, कर्म व विधानपूरक यांना कॉम्प्लिमेंट म्हणतो आपण. या घटकांविषयी प्रश्न तयार करण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम. पण एक लक्षात ठेवायचं, याच्यातून स्थळ, काळ, रीत, कारण यांचा बोध होता कामा नये. म्हणजे एक तर कर्त्याच्या ठिकाणी येणाऱ्या नामाच्या ऐवजी ते येतील किंवा सर्वनामाच्या ऐवजी येतील, कर्माच्या ऐवजी विधानपूरक देखील ते नामाच्या रूपामध्येच हवे आम्हाला यामध्ये. मग इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊन कोणकोणते यांच्यामध्ये बघा बरं. सुरुवातीलाच आले हू. हे सब्जेक्टचं काम करणारे सब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे. एक हू याचा अर्थ कोण. दुसरं आलेलं आहे बघा बरं इथं होम, कोणाला. तिसरं आलेलं आहे इथं हुज, कोणाचा, कोणाची. झाले. त्याच्यानंतर आलेलं आहे विच, कोणता, कोणती, कोणते. आणि शेवटचं आलेलं आहे यांच्यामध्ये व्हॉट, काय, त्याचा अर्थच. यांचा उपयोगी आपला करता आला पाहिजे. बघा बरं, एक्झाम्पलमध्ये समजा मी इथे दिलंय राणी इज बिझी. हे वर्ब आहे आणि वर्बच्या आधी येणारं हे राणी याच्यातलं सब्जेक्ट आहे. याच्याच ऐवजी तुम्हाला प्रश्न तयार करा म्हटले तर लगेच करता आलं पाहिजे की राणीच्या ऐवजी तुम्ही लगेच इंट्रागेटिव्ह प्रोनाऊन वापरलं. हू इज बिझी, क्वेश्चन मार्क. उत्तर काय आलं याच्यामध्ये बघा, हू. इंट्रागेटिव्ह प्रोनाऊन. कारण आपल्याला फ्रेम WH टाईप क्वेश्चन तयार करण्यासाठी देखील असे प्रश्न पडू शकतात. इतके सोपे तर नाही पडणार म्हणा, पण थोडेसे अवघड देखील पडतील. नंबर 1. दुसरे त्याच्यामध्ये बघा बरं, राजू हेल्प्स राणी. आता बघा बरं, हीच राणी इकडे गेली. हेल्प्स हे झालं याच्यातलं वर्ब. वर्बच्या आधी आलेलं हे सब्जेक्ट. पण तुम्हाला सब्जेक्टच्या ऐवजी प्रश्न नाही तयार करायचा, तुम्हाला ऑब्जेक्टच्या ऐवजी प्रश्न तयार करायचा आहे. यांना काढून तिथं तुम्हाला इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊन वापरायचं आहे नामाच्या ऐवजी. बघा बरं, समजा आम्ही डायरेक्टच असं दिलं, काय मग काही नाही रे, नाम काढायचं आणि त्याच्या ऐवजी काय वापरायचं, नुसतं प्रोनाऊन वापरायचं. बघ किती सोपं असतं ना. बघ ना मग, राजू हेल्प्स होम, असा प्रश्न तयार होईल का? तर नाही. WH वर्ड तर हा प्रश्नाच्या सुरुवातीला पाहिजे होता. मग चला, हे गेले निघून. दुसरे घेतले आम्ही तर सुरुवातीलाच होम घेतले आणि होम राजू हेल्प्स असे होईल का? सर हे पण गेले का? कारण WH वर्ड आला की त्याच्या बाजूला हेल्पिंग वर्ब आवश्यक असतो, जर तो कर्त्याच्या ऐवजी वापरला जात नसेल तर. ठीक आहे, मग हे पण गेले. बरं, दुसरे घेतले आम्ही. बघ बरं, हुम सहाय्यक क्रियापद काय यांच्याकडे यस लागले, डज. हुम राजू हेल्प्स. आता काय झाले सर, हे घेतले ना सर हेल्पिंग वर्ब वगैरे आम्ही. अरे हेल्पिंग वर्ब घेतल्याच्या नंतर कर्त्याच्या नंतर तुम्हाला बेस्ट फॉर्म वापरावं लागेल, मूळ रूप वापरावं लागेल क्रियापदाचं, म्हणून हे सुद्धा चुकले. सर आता तरी बरोबर द्या ना. हो देतो. हुम डज राजू हेल्प. आता यस लावू नका. हे झालं करेक्ट. क्वेश्चन तयार करता आला पाहिजे गला त्यांच्यामध्ये. दुसरे
धिस बुक इज राणी. सांगा हे पुस्तक कोणाचे? राणीचे. बघा इथे राणीचे याला अंडरलाईन करून दिलेली आहे. याच्याऐवजी प्रश्न तयार करा. मग त्यांनी पहिलाच प्रश्न तयार केला, हुज बुक इज धिस. आणि दुसरा प्रश्न तयार केला त्यांनी, हुज इज धिस बुक. यापैकी तुम्हाला नेमकी कोणतं करेक्ट घ्यायचं? दोघांकडे हुज आहे, पण एक लक्षात ठेवायचं, इकडे राणीज याच्या पुढे कुठेही नाऊन नव्हतं, हे स्वतःच नाऊन होते. लक्षात ठेवा, हे ॲडजेक्टिव्ह काम करत नव्हते, हे नाऊन होते. इथे काय झालेलं बघा बरं, हुच्या बाजूला बुक नाऊन आलेलं आहे. हे तर याच्यातलं ॲडजेक्टिव्ह आहे. आम्हाला ह्या नाऊनच्या ऐवजी प्रोनाऊन वापरायचं होतं. म्हणजे करेक्ट आन्सर कोण आहे? हे होणार नाही. ते देखील आपल्याला व्यवस्थित आले पाहिजे. बघा पुढे आणखीन, क्रिकेट इज माय फेवरिट गेम. याने घेतलेलं की क्रिकेट. मग एखाद्या लगेच याला काढून काय करणार आहे? असं घेईन, व्हॉट इज मायच्या युअर फेवरेट गेम, किंवा विच इज युअर फेवरेट गेम. हे देखील त्याला तो प्रश्न विचारू शकतो. दोन्ही पद्धतीनं त्याच्यामध्ये, म्हणजे विचचा वापर करता येईल त्याला आणि व्हॉटचाही वापर तिथं करता येतो. त्या पद्धतीनं ह्यांच्यामध्ये प्रश्न तयार करता येतील. पुन्हा आपल्याला एक बघायचं आहे की हू आणि हुम यांच्यामध्ये काही साम्य आहे का, किंवा प्रश्न सारखे तयार करता येतील का? तर त्यामध्ये बघा, भिन्न अर्थांचे प्रश्न तयार करण्यासाठी हुने सुरू होणाऱ्या प्रश्नाच्या शेवटी प्रिपोजिशन वापरावे, किंवा हुम आधी प्रिपोजिशन वापरावे. जर तुम्हाला भिन्न भिन्न अर्थाचे प्रश्न तयार करायचे असतील तर. बघा यामध्ये मी इथं घेतले हू. तुम्ही हूचा अर्थ लावला इथे कोण, पण इथे घेतले बघा बरं मी आता हू आणि शेवटी घेतले मी इथं टू. बघा सुरुवात झाली हू न आणि शेवट झाला टू. टू हे प्रिपोजिशन, आपण याला असं ला अर्थानं वापरतो. मग कोणला होईन का? कोणाला, तर कोणाला. मग ह्या अर्थानं प्रश्न तयार करता येईल का आपल्याला? तर हो, या अर्थाचा प्रश्न आमच्याकडे हुम आहे, किंवा तुम्ही टू हुम असाही प्रश्न तयार करू शकता त्यांच्यामध्ये. बघा एक दुसरं, मी हू घेतले आणि यांच्याकडे अबाउट घेतले. अबाउटचा अर्थ आहे विषयी किंवा बद्दल. मग हू अबाउटचा अर्थ काय झालाय? कोणाविषयी, कोणाबद्दल. लगेच तुम्ही इथं काय करणार? अबाउट सुरुवातीला वापरणार आणि हुम शेवटी घेणार. म्हणजे अबाउटच्या नंतर हुम घेणार. प्रिपोजिशनच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह केसवाला हुम वापरलेलं आहे, लक्षात ठेवायचं. इकडे ते सब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे. इथे घेतले बघा बरं आपण हू आणि पुढे घेतले फॉर. आता फॉरचा अर्थ आपण साठी लावतो. मग इथं काय झालं? कोणसाठी का कोणासाठी? कोणासाठी. मग इकडे प्रश्न तयार करायचा असेल तर तुम्ही फॉरच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह केस घेतली, फॉर हुम. बिलकुल तसंच तुम्ही हू सुरुवातीला घेतले आणि इथे अबाउट घेतले. हूच्या शेवटी इथे प्रश्नाच्या बाय घेतले. बायचा अर्थ आहे कडून. लगेच तुम्ही प्रश्न तयार केला कोणाकडून. मग हेच तयार करण्यासाठी तुम्ही बाय सुरुवातीला घेतले आणि त्याच्यानंतर तुम्ही हुम हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये वापरले. बाय हुम कोणाकडून. तसंच बघा हू ऑन कोणावर, ऑन हुम कोणावर, अर्थ मात्र तोच चालू आहे. मग त्याच्यावर सुद्धा आपण प्रश्न तयार करूया. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या.
धिस पोयम इज रेफर टू हिम. त्यांनी दिलेलं आहे. मग आता यांच्या ऐवजी तुम्हाला प्रश्न वापरायचा आहे, तर तुम्ही असंही घेऊ शकता इथे. काय? हू इज धिस पोयम रेफर्ड टू. म्हणजे याला अंडरलाईन केलेलं नाही आहे, हे आला प्रश्न. हू इज. आणि जर ते तुम्हाला टू सुरुवातीला घ्यायचं असेल तर टू हुम घ्या. टू हुम इज धिस पोयम रेफर्ड किंवा हुम इज धिस पोयम रेफर्ड, हे देखील तुम्हाला उत्तर करता येईल. दुसरं बघा, राजू गेव राणी अ बुक. याला अंडरलाईन केलेलं आहे. तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे. चला मग प्रश्न तयार केला यांच्यामध्ये. एक तर सुरुवातीला तुम्ही हुम घ्या, नाही तर टू हुम घ्या, नाही तर हू, आणि शेवटी काय घ्या? टू घ्या. दोन्हीपैकी एक. बघा मी इथं घेतलंय टू हुम. सहाय्यक क्रियापद घेतलं बघा, डीड. भूतकाळामध्ये आहे डीड. राजू. मूळ रूप गिव अ बुक. हे झालं याच्यातला प्रश्न तयार. जर तुम्हाला टू हुम घ्यायचं नसेल तर तुम्ही हू घ्या. हू डीड राजू गिव अ बुक टू. या पद्धतीने देखील तुम्हाला प्रश्न तयार करता येईल. बघा तिसरं मी याच्यात घेतलंय हू हेल्प्स यू. कोण तुला मदत करते. असा एका प्रकारचा प्रश्न आला आणि त्यांनी सांगितलं याचं चेंज द वाईज करून दाखवा. आता याचं मी दोन पद्धतीनं चेंज द वाईज करता येईल. मग मी तुम्हाला पर्याय इथं देईल, त्यापैकी तुम्ही निवडून बघा कोणते बरं वाटतं आणि कोणतं नाही. हे इथं सब्जेक्टचं काम करतंय, त्यात काही वादच नाही आहे. पण त्याच्यामध्ये बघा बरं, पहिला दिलं त्यांनी हू आर यू हेल्पचं थर्ड फॉर्म हेल्प्ड बाय एक. दुसरं whom आर यू तिसरं रूप हेल्प्ड बाय. आणखीन एक पर्याय झाला आहे बाय whom आर यू हेल्प्ड. आणखीन एक पर्याय देऊ आम्ही तुम्हाला बाय हू आर यू हेल्प्ड. पुन्हा खाली पर्याय देतो आम्ही तुम्हाला. बस ओनली ए अँड बी. दुसरा पर्याय ओनली बी अँड सी. तिसरा पर्याय ओनली ए अँड सी. चौथा पर्याय ओनली ए अँड डी. बघा याच्यामध्ये हू याला आपलं कसं करतं प्रिपोजिशन. बघा हू सुरुवातीला आणि शेवटी काय आलेलं आहे बाय. ही एक रचना बरोबर वाटू शकते याच्यामध्ये, कारण पॅसिव्हमध्ये बाय तर पाहिजेच आहे. बघा हू आर यू हेल्प्ड बाय, हे एक बरोबर आलं याच्यामध्ये. दुसरं हुम आर यू हेल्प्ड बाय, असं बाय प्रिपोजिशन शेवटी आणि हुम ऑब्जेक्टिव्ह केसवाला सुरुवातीला असं जमणार नाही. पण बघा बाय हुम आर यू हेल्प्ड हे करेक्ट. आणि हे पण होणार नाही, कारण बायच्या बाजूला ऑब्जेक्टिव्ह केस म्हटलं इथं प्रोनाउन पाहिजे होतं, हे चुकलेलं आहे. बाय होम होणार नाही, ही पद्धत नाही. म्हणजे याच्यामध्ये उत्तर झालं ए अँड सी. हे झालं त्याच्यातलं आन्सर. ठीक आहे, तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. इंटरॅगेटिव्ह प्रोनाऊन घेतलंय ते इंटरॅगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह देखील घ्यावं लागेल. जसं आपण पॉझिटिव्ह प्रोनाऊन पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह घेतले होते, त्याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह घेतले. आता आपल्याला इंटरॅगेटिव्ह प्रोनाऊन इंटरॅगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह घ्यावे लागेल. बघा त्यामध्ये इंटरॅगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह यातले कोणते कोणते इंटरॅगेटिव्ह प्रोनाऊन आहे जे नामाच्या आधी वापरले जाऊ शकतात. बघा इंटरॅगेटिव्ह प्रोनाऊन त्यातले बघा बरं, एक आहे हुज, दुसरे आहे विच, तिसरे आहे व्हॉट. हे नामाआधी वापरले गेल्यास इंटरॅगेटिव्ह ॲडजेक्टिव्हचे
कार्य करतात. त्यांच्या बाजूला कोण पाहिजे मग आपल्याला? नाऊन पाहिजे. बघा बरं, म्हणजे इथला हुज हे हुज प्लस नाऊन, विच प्लस नाऊन, आणि लास्ट पण आहे वॉट प्लस नाऊन. या पद्धतीची रचना त्यांच्याकडं आवश्यक आहेत. बघा बरं एक्झाम्पलमध्ये, हुज इज धिस पेन. बघा बरं, हुज पेन इज धिस. दोन्हीकडे हुज आहे, पण दोन्ही हुज मध्ये फरक आहे. यातलं हुज बघा, त्याच्या बाजूला पेन नाऊन आहे, म्हणजे हे याच्यातलं इंटरागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह झालेलं आहे. याच्या पुढं वर्ब आहे, हे झालं याच्यातलं इंटरागेटिव्ह प्रोनाऊन. एक प्रोनाऊन ते एक कोण झाले याच्यातले? ॲडजेक्टिव्ह झालं. मी जर आम्ही असं म्हटलं बघा, धिस इज राजूज बुक असे म्हटले, आणि याला अंडरलाईन करून तुम्हाला जर विचारलं, याच्या ठिकाणी तुम्ही आता काय करा, WH वर्ड वापरा. आता तो तुम्हाला प्रोनाऊन वापरायचा का ॲडजेक्टिव्ह वापरायचा तुम्ही ठरवायचंय. बघा, आम्ही तुम्हाला आता पर्याय तर देऊ. सगळ्यात पहिला पर्याय दिला बघा, हुज इज धिस बुक, हा एक पहिला पर्याय आहे. आणि दुसरा पर्याय दिलेला आहे तुम्हाला, हुज बुक इज धिस. यातलं करेक्ट कोणतं आहे? तुम्ही म्हणता मिनिंगला तर काही फरक पडत नाही सर, पण शब्दाच्या जातीला फरक पडतो. बघा, इथं राजूज बुक हे नाऊन आहे, तर इथं हुज हे प्रोनाऊन आहे. आपल्याला हुज काय पाहिजे? हे बघा, नाऊनच्या आधी येणारं हे इंटरागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह पाहिजे होतं, म्हणजे हे झालं करेक्ट, हे झालं रॉंग. इथल्या ह्या प्रश्नासाठी ते काय झालं, याच्यावर तयार करण्याच्या प्रश्नासाठी ते चुकीचं आहे. पहिलं, दुसरं बरोबर आहे. बघा, एक पुन्हा तसंच तुम्ही वॉटमध्ये घेऊ शकता. बघा, मी इथं दिलं बघा, व्हॉट टाईप ऑफ फूड डू यू प्रिफर. इथे बघा, टाईप काय झालं? नाऊन झालं, म्हणजे हे झालं याच्यातलं इंटरागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह झालं. दुसरं मी इथे दिलं बघा बरं, विच इज युअर फेवरेट गेम. हे विच पहा. आणि दुसरं घेतलं आम्ही, विच गेम डू यू लाईक मोस्ट. कोणता खेळ जास्त आवडतो? इथं विच आहे, इथं पण विच आहे. इथं बघा, विचच्या बाजूला काय झालं? वर्ब झालं, हे झालं याच्यातलं इंटरागेटिव्ह प्रोनाऊन, आणि गेम झालं याच्यातलं नाऊन, हे झालं याच्यातलं इंटरागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. बघा, म्हणजे इंटरागेटिव्ह प्रोनाऊन, इंटरागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह मधला फरक आपल्याला कळला पाहिजे. तेवढं स्क्रीनशॉट काढून. पुढचं जे प्रोनाऊन आहे, इनडेफिनाइट प्रोनाऊन. याच्या नावातच आहे बघा, इनडेफिनाइट म्हणजे अनिश्चित वाचक सर्वनाम. म्हणजे याच्यामध्ये निश्चित काही कारणाने अनिश्चित व्यक्ती वस्तूंसाठी वापरलं जाईल, ज्यांचं निश्चित, आता व्यक्ती असतील तर निश्चित जेंडरचाही बोध त्याच्यामध्ये होणार नाही, तर संख्येचाही निश्चित बोध होणार नाही. ते झालं इनडेफिनाइट प्रोनाऊन. बघा, अनिश्चित वाचक सर्वनाम. These pronouns are used to refer indefinite persons or things. निश्चित काही दर्शवित नाही आहे, सगळे इंडेफिनाइटलाच दाखवणार आहे. मग कोण आहेत हे इंडेफिनाइट प्रोनाऊन? जसं अनिश्चित व्यक्ती वस्तूंसाठी वापरले जाणारे. यात थोडीशी यादी जर गोळा केली तर याच्यामध्ये बघा, ऑल, नन, वन, अदर. त्याच्यानंतर काही आपल्याकडे एक यादीच तयार व्हायला लागलेली बघा कशी, तर एक थोडासा एक चार्ट जर काढला तर त्या चार्टवरून तुम्हाला ते क्लिअर होईल.
यामध्ये मी इथे लिहिलं एव्हरी, इथे लिहिले नो, इथे लिहिले सम, इथे लिहिले एनी. इथे व्यक्तींसाठी मी वन किंवा बॉडी आणि वस्तूंसाठी वापरू आपण थिंग. आता काय करायचं, ह्या एव्हरीला प्रत्येकाला जोडून बघा तर तुमचे 3-3 तयार होतील. बघा बरं, याच्यामध्ये मी घेतलं एव्हरी वन. मग तसंच मला पुढचं घेता येईल. बघा मी आता ह्याच्यात एव्हरी वन, इथे घेतले बघा मी एव्हरी बडी, इथे घेतलं मी एव्हरीथिंग, 3 घेतलेत. तसंच आता नोला जोडा आणि पुढे लिहून टाका. चला, नो वन, नो बडी, नथिंग. चला पुढचं सांगा. समला जोडा. चला, सम वन, समबडी, समथिंग. चला शेवटचं एनीला सगळे जोडून टाका तिघही. एनी वन, एनी बडी, एनीथिंग. काय झालं, थिंगवाले एका रांगेत आले बघा सगळेचे सगळे. आणि यांची सगळ्यांची खासियत काय माहिती आहे का, हे सर्वच्या सर्व हे आपण जितके लिहिलेली आहेत ही सिंग्युलर असतात. सिंग्युलर इन नंबर, एक वचनानं आहे. वचन जर पाहिलं त्यांचं एक वचन आहे. तर मग ते एक वचनी असून सुद्धा अनेकांना कसं दर्शवतात ते देखील आपण पाहणार आहोतच. एवढी मोठी यादी आहे बघा. ऑल, ननचा मात्र प्रॉब्लेम आहे. ऑल एक वचनी अनेक वचनी दोन्ही असू शकतं. नन सुद्धा एक वचनी अनेक वचनी असू शकतं. नन आणि नो वन मध्ये मात्र फरक आहे. नो वन हे सिंग्युलर आहे, नन मात्र सिंग्युलर प्लुरल असू शकते. ते देखील आपण पाहणार आहोतच. यांच्यामध्ये एक 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 मेंबर घेऊया आपण. सगळ्यात पहिले यांच्यामध्ये जी काही एव्हरी वन, नो वन, एव्हरीबडी, नो बडी, नन यासारखे जे आहे ते जर वाक्यामध्ये विधानामध्ये आले आणि विधानाला ते होकार किंवा नकार प्राप्त करून देतील, पण त्यांच्या ऐवजी तुम्हाला जर क्वेश्चन टॅग मधला करता कोण वापरायचा ते देखील याच्यामध्ये नियम माहीत असला पाहिजे. पुन्हा हे अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह करताना देखील यांचा काही रोल आहे का ते देखील आपल्याला पाहावे लागेल. बघा बरं, पहिलं पाहूया आपण अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह. होकारार्थीचं नकारार्थी करताना अर्थ बदलून किंवा अर्थ न बदलता दोन्ही पद्धतीनं आपल्याला ते वापर करता येईल. समजा मी याच्यात घेतले बघा बरं, एव्हरीवन इज प्रेझेंट, प्रत्येक जण हजर आहे. सरळ म्हणा ना, ऑल आर प्रेझेंट. म्हणजे याच्यात जो अर्थ दडलेला आहे तो आम्ही ऑल ने घेतला बघा. ऑल आर प्रेझेंट, एव्हरीवन इज प्रेझेंट. बघा याच्यामध्ये अनेकत्व दडलेलं आहेतच. बघा याचा आता निगेटिव्ह करायचं असेल तुम्हाला तर मग आता निगेशन करणं सुरू झालं. पहिलं मी एव्हरीवनच्या ऐवजी सरळ सरळ घेऊ शकतो इथं नो वन इज प्रेझेंट. याही पद्धतीने उत्तर काढता येईल. किंवा मला असे घेता येईल नो वन इज अब्सेंट. आता हे दोन्ही सेंटेन्स पाहिलं तर करेक्ट आहे, अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह. पण याच्यामध्ये काय झालं, नो वन इज प्रेझेंट मध्ये काय झालं आहे, अर्थ बदलतो. आणि तर एव्हरीवन इज प्रेझेंटचा अर्थ आहे नो वन इज अब्सेंट. याच्यामध्ये अर्थ बदलत नाही. म्हणून परीक्षेमध्ये आपल्याला अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करताना त्यांचं पुढे इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचावं लागतं. ते म्हणतात चेंज द अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह बाय चेंजिंग इट्स मिनिंग. बाय चेंजिंग इट्स मिनिंग म्हणजे काय, अर्थ बदला चालतो. विदाऊट चेंजिंग इट्स मिनिंग म्हटलं की अर्थ बदलायचा नाही. हे खालचं उत्तर बरोबर येईल त्यांच्यामध्ये. दुसरं बघा बरं, मी इथं दिलं एव्हरीथिंग इज पॉसिबल. याचं सुद्धा आपल्याला निगेशन दोन पद्धतीनं करता येईल. एक पद्धत त्याच्यामध्ये तुम्ही एक तर एव्हरीथिंगचं काय वापरा, सरळ सरळ नथिंग. नथिंग इज पॉसिबल असं म्हटलं तर अर्थ बदललाय. पण तुम्ही जर नथिंग इज इम्पॉसिबल असं घेतले तर याच्यामध्ये अर्थ बदलत नाही. बघा कोणाच्या ऐवजी कोण येतं ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. अर्थ बदला किंवा नका बदला. अफर्मेटिव्ह निगेटिव्ह करताना याचा रोल राहीलच त्यांच्यामध्ये. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे आणखी उदाहरणं पाहूया.
आणखीन एक बघा, वाक्यात एव्हरीवन, एव्हरीबडी, नो वन, नोबडी हे सर्वनाम कर्ता असेल तर याऐवजी क्वेश्चन टॅगमध्ये दे हे सर्वनाम वापरावे. आता हे जरी सिंग्युलर असले वाक्यामध्ये तरी ते अनेकत्वाचा बोध करून देत असतात. त्यांच्या रूपावरून नाही, पण त्यांच्या आतला जो अर्थ दडलेला असतो, डीप मिनिंग जास्त यावरून ते समजते. बघा बरं, समजा मी इथं एक्झाम्पल लिहिले, एव्हरीवन इज रेडी. बघा, समजा आता वर्गामध्ये एकच विद्यार्थी बसलेला असेल आणि मी त्याला विचारलं आर यू रेडी. त्यानं उत्तर दिलंय सर एव्हरीवन इज रेडी. प्रत्येकजण तयार आहे. आता खरंच वाक्य बरोबर आहे का? किती जण बसलेले आहेत वर्गात? फक्त एकच बसलेला आहे. मग त्याला काय म्हणावं लागेल? तो तरी एव्हरीवन इज रेडी असं म्हणतोय, मग त्याचं हे चुकलेलं आहे. मी विचारलं त्याला आर यू रेडी, तर त्याने म्हणायला पाहिजे येस आय एम. एवढंच त्याचं उत्तर पाहिजे होतं. पण आता वर्ग खचाखच भरलेला आहे आणि मी विचारलंय आर यू रेडी. मग तुमच्यातला एक जण उठेल आणि तो म्हणेन सर एव्हरीवन इज रेडी. आमच्यातला प्रत्येक जण तयार आहे. याचा अर्थ तो सगळ्यांच्या वतीनं बोलतो. त्या एव्हरीवन मध्ये अनेकत्व दडलेलं होतं, जरी ते रूपाने दिसत नव्हते. मग यांच्यामध्ये बघा, क्वेश्चन टॅग करा जर म्हटलं असं तर लगेच तुम्हाला पहिलाच पर्याय देईन, ते लगेच इज. काहींच्या डोक्यामध्ये एकच असतं. क्वेश्चन टॅग फार सोपं असतं. होकारार्थी वाक्याचा टॅग नकारार्थी असतो, नकारार्थी वाक्याचा टॅग होकारार्थी असतं. बस त्याला एवढंच माहिती आहे. त्याचं सगळं लक्ष इजकडे राहील आणि तो इजचं काय करेन, इजंट. लगेच घ्यायला कमी नाही करायचा. इजंट ही तो म्हणतो अरे याच्यात निश्चित जेंडरचा फरक कळत नाही, म्हणून मी तो इजंट ही किंवा इजंट शी घेऊ शकतो. दोन्ही पर्याय बरोबर येऊ शकतात. तर काही जण चुकून ते म्हणतात नाही रे सरनं नियम लिहून दिला होता एव्हरीवन, एव्हरीबडी, नो वन, नो बडी या सर्वनामाच्या ऐवजी क्वेश्चन टॅगमध्ये दे वापरतात. छान. मग त्यानं लगेच घेतलं बघा, इजचं केलं इजंट आणि एव्हरीवनचं केले दे, इजंट दे. आता खरं सांगा इजंट दे असते का? दे जर अनेक प्रश्न असेल तर मग इज घेता येईल का? तर नाही, आपल्याला बीचंच रूप अनेक प्रश्न घ्यावं लागेल. ते पण वर्तमान काळीच घ्यावं लागेल, कारण इकडे वर्तमान काळ असेल तिकडे वर्तमान काळ घ्यावे लागेल. आणि डी मध्ये आम्ही पर्याय दिला इथं आरंट दे. आता एखादा नमुना इतकं कार्टून असतं, खरंच कार्टूनच असतं ते. इथं इज आणि इथं आर दिलं, यालाच पहिले काढा बाजूला, पाय त्यालाच काढलं बाजूला, जे बरोबर होतं ते. बस इकडं जीव दे आता तिन्ही मध्ये जाऊन कुठे झालं. बघा दुसरं आणखीन एक उदाहरण आहे बघा बरं, मी दिलंय नो वन इज प्रेझेंट. कोणीच हजर नाही, सगळेच अब्सेंट आहे. झालं, नो वन इज प्रेझेंट. मग याचंही त्यांनी जर क्वेश्चन टॅग करायला लावले तर तुम्ही त्या इजकडं पाहू नका, नाही तर बस इज ही. काही तर लगे असं पण घ्यायला कमी नाही करायचं, इज एनी वन. का तर नो वनचं होकारार्थी एनी वन घेते, तसं करायचं नाही. इज दे नाही ना, मग आर दे. मग करेक्ट कोण झाले याच्यातले? हे आर दे आणि वरच्याचं आंट दे. हे झालं बघा एव्हरीवन, एव्हरीबडी, नो वन, नो बडीसाठी तुम्ही क्वेश्चन टॅगमध्ये दे हे प्रोनाऊन वापरा पूर्व अनेक वचनी. चाल आणखीनही पुढे आपल्याला त्यांचे नियम पाहता येईल. दोघातला आपल्याला फरक बघायचा आहे, ते असला खास करून बघा. समवन, समबडी, समथिंग व पुढे आलेलं बघा बरं, एनीवन, एनीबडी, एनीथिंग.
यांच्यातली आपल्याला फरक पाहायचा आहे, यांचा वापर कुठं होईल झालं. जर तुम्ही त्याचे 2 भागच करून टाकूया आपण वापर करण्यासाठी, तर लगेच कळायला लागेल की याच्यामध्ये काय काय फरक पडतोय. बघा बरं, एक सगळ्यात पहिले होकारार्थी विधानात वापर करा. कोणाचा? समवन, समबडी, समथिंगचा. हा मात्र काय करतोय बघा बरं, नकारार्थी विधानात त्याचा वापर. याचा होकारार्थी, त्याचा नकारार्थी. पुन्हा दुसरं बघा, प्रश्नार्थी वाक्यात देखील वापर त्याचा आहे. पण बघा, प्रश्नातून कशाचा बोध होता कामा नये, विनंतीचा बोध होऊ नये. आणि यांच्याकडं प्रश्न जरी आला तरी ताण घेऊ नका. बघा, प्रश्नार्थी वाक्य एखादं असू शकतं किंवा एखादं आज्ञार्थी वाक्य ही असू शकते, ज्याच्यातून तुम्हाला कशाचा बोध होईल, विनंतीचा बोध होत असेल तर तुम्ही त्याचा वापर करा. बघा, ते तिकडे गेले नकारार्थी मध्ये, त्यांचा देखील वापर आलेला आहे. बघा बरं, तिसरं कंडिशन सेंटेन्स मध्ये सुद्धा यांच्यामध्ये येऊ शकते. बघा, इफ यू गिव्ह डॅश डॅश, याच्यानंतर तुम्ही वापर करू शकता कोणाचा, समथिंगचा वगैरे झालं. इकडे बघा बरं, इकडे म्हणजे इकडे तुम्ही वापरू शकता समथिंग. आणि इथे बघा बरं, इफ यू वॉन्ट, यामध्ये रचना जर आली तर तुम्ही इथं एनिथिंगचा तुम्ही वापर करू शकता. त्या पद्धतीमध्ये यूज करता येईल. आपण लगेच त्यांचे उदाहरणं पाहू दोघांची. डू यू वॉन्ट डॅश डॅश सांगा, समथिंग का एनिथिंग. ऐकलं काय वाटतं, डू यू वॉन्ट समथिंग का डू यू वॉन्ट एनिथिंग, डू यू वॉन्ट एनिथिंग. याच्यामध्ये कुठेही विनंती केलेली नाहीये, म्हणून डू यू वॉन्ट याच्यामध्ये काय, एनिथिंग. आणि जर त्यानं म्हटलंय आय वॉन्ट डॅश, आता सांगा आय वॉन्ट एनिथिंग, आय वॉन्ट समथिंग, आय वॉन्ट समथिंग, मला थोडंफार हवंय. ते जर नकारार्थीमध्ये घेतलं असतं तर आय डोंट वॉन्ट समथिंग होणार नाही, आय डोंट वॉन्ट एनिथिंग होईल. ना यांच्यामध्ये इफ यू गिव्ह मी, इफ यू बघा मी काय घेतलं बघा, इफ यू गिव्ह मी समथिंग आय शॅल बी थँकफुल टू यू. ना इफ यू वॉन्ट एनिथिंग, जर तुला काही हवं असेल तर मला सांग. इफ यू वॉन्ट एनिथिंग प्लीज टेल मी, मला सांगशील. त्याला याच्यामध्ये एनिथिंग इकडे आले समथिंग, तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. यातलं आता वनकडं थोडंसं आपण अभ्यास करूया. वन हा जर शब्द पाहिला तर एकूण 3 जातीमध्ये वापरला जातोय. वनच्या आधी जर एखादं डिटरमायनर वापरले गेलं असेल तर हे जे वन आहे ते नाऊनचं काम करताना तुम्हाला दिसेल. आणि त्यावेळेला तुम्हाला वनचं प्लुरल वन्स देखील करता येईल. बघ, वनचं अनेक वचन वन्स करता येतं, कारण प्रोनाऊनच्या आधी तर डिटरमायनर येणारच नाहीये. एक दुसरं, वन हे याच्यामध्ये सब्जेक्टचं काम करत असेल, करता जर झाले तर हे वन प्रोनाऊन म्हणून यूज होईल. बघा, इथल्या शब्दाच्या जाती लक्षात ठेवा. इथं वन काय झालं, नाऊन पहिल्या याच्यामध्ये, दुसऱ्या याच्यामध्ये वन काय झालं, याच्यामध्ये सब्जेक्टचं काम करत असेल तर ते प्रोनाऊन झाले. मग अशा वेळेला हे जे वन आहे ते वन साठी तुम्ही वनला अपॉस्ट्रोफी एस लावले तर काय करायचं, वन त्याची पॉझिटिव्ह केस देखील तयार होऊ शकते. आणि इतकंच नाही तर त्या वनला तुम्ही सेल्फ जर लावले तर त्याचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन देखील तयार होऊ शकते. त्याच्यानंतर वन हा शब्द जर एखाद्या नाऊनच्या आधी वापरला गेला असेल तर हा याच्यातला ॲडजेक्टिव्ह म्हणून ट्रीटमेंट घेईल. 3 जाती आहेत बघा, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह म्हणून वन काम करू शकते. बघूया आपण त्यांच्यामध्ये एक्झाम्पल्स वनवरचे सुद्धा की 3 याच्यामध्ये बसतंय का. मी ते घेतले बघा बरं.
धिस बुक इज बेटर दॅन द प्रेवियस वन. आता मी परत इथं बुक वापरू शकत नाही म्हणून इथं काय घेतलेलं आहे? वन. वन कोणासाठी घेतलेलं आहे? सरळ सरळ ह्या बुक इकडं नाम आहे तर तिकडे ते नामच आहे. कोण? वन. मी प्लुरल सुद्धा करू शकतो यांच्यामध्ये. बघा बरं, दीज बुक्स आर बेटर दॅन दोज वन्स. बघा मग इथं वन्स लावले. कोणासाठी घेतले मी? इथं बुक्स आहे तर तिकडे काय घेतले? वन्स. हे पुढे डिग्रीमध्ये सुद्धा आपल्याला कामात येतील. जसं आता आपण सध्या फक्त इथं भर देतोय, पुढे चालून डिग्रीमध्ये आपल्याला इथे सुद्धा भर देणे आहेतच. एक तिसरे उदाहरण बघा, मी इथे घेतलंय वन शुड बी प्राऊड ऑफ डॅश नेशन. मग पर्याय दिला आम्ही तुम्हाला हीच आणि दुसरा पर्याय दिला वन्स. काय घेतलं ना? वन शुड बी प्राऊड ऑफ हिज नेशन. इतकं छान वाटतं ऐकायला. पण वन शुड बी प्राऊड ऑफ वन्स नेशन. वनला इथं काय पाहिजे? वन्स. जसं घेऊ शकतं बघा बरं, वन शुड कीप हिज प्रॉमिस. असं एखादं वाक्य पेपरला आले, बरोबर आहे का चूक आहे असं विचारत सांगता पाहिजे. अरे इथं वन आलं तर इथं सुद्धा काय पाहिजे होतं? हीच पॉझिटिव्ह केस त्याचीच पाहिजे होती, वन्स. हे जमणार नाही. मग इथं काय पाहिजे होतं? वन्स. वन शुड कीप वन्स प्रॉमिस. हे त्याच्यात घेता येईल. बघा बरं, वन कॅन हर्ट डॅश. मग त्यांनी पर्याय दिला हिमसेल्फ, दुसरा दिला पर्याय वन सेल्फ. मग काय घेणार? वन कॅन हर्ट हिमसेल्फ होणार. इथं ही असतं तर हिमसेल्फ आलं असतं. इथं काय आलं? वन सेल्फ. कारण ते इंडेफिनेट प्रोनाउन आहे, त्याच्या निश्चित जेंडरचा बोध होत नाही. पुढे घेऊ आपण वन बद्दल. समजा ते ॲडजेक्टिव्ह मधून आलं. बघा बरं, आय हॅव अ 1 रुपी नोट. मग यातलं जे 1 रुपी आहे हे याच्यातला ॲडजेक्टिव्हचा भाग झालेला आहे, म्हणजे ते सुद्धा ॲडजेक्टिव्हच आहे. नोट हे नाऊन आहे, त्याच्या आधी आलेलं हे ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे वन हे याच्यामध्ये प्रोनाऊनचं देखील काम करू शकतं, नाऊनचं काम करू शकतं, ॲडजेक्टिव्हचं काम करू शकते. परत अनेकापैकी कोणीतरी एक असं म्हणण्यासाठी सुद्धा वनचा वापर केला जातो. बघा बरं यांच्यामध्ये ते सुद्धा प्रोनाऊनच आहे. बघा, वन ऑफ द आणि पुढे आले बघा बरं प्लुरल नाउन. हे म्हणजे काय? अनेकापैकी. अनेकापैकी कोणीतरी एक असं म्हणायचं असेल तर तुम्ही वनचा वापर करा. पण वन ऑफ द टू, दोन पैकी एक असं म्हणण्यासाठी वनचा वापर कधीच करायचा नाही. हे एक लक्षात ठेवा, कारण त्याच्या पुढे येणारं एक आणखीन प्रोनाउन आपण अभ्यासणार, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनमध्ये त्याचा अभ्यास होईल, त्यांची तुलना यांच्याशी होईल. बघा, वन ऑफ द डॅश डॅश. मग मी इथे घेतले बघा बरं, वन ऑफ द स्टुडंट्स डॅश रेग्युलर. कोणीतरी एक मुलगा आहे जो नियमित आहे, म्हणजे कोणता आहे हे माहीत नाही आहे आम्हाला, ते सांगायसाठी तर वन आलेलं आहे. बघा बरं, आता त्यांनी रिकामी जागेमध्ये इथे इज आणि इथं आर दिले, तर सांगा बरं काय घेणार आहेत? तर विद्यार्थी काय करतील? तर चूक करतात. ज्याचा अभ्यास आपल्याला नंतर करायचा, सब्जेक्ट आणि वर्ब मधला अग्रीमेंटचा. पटकन लगेच स्टुडंट्सला पाहून काय करतील? आर घेतील, जवळच्याशी संबंध लावायचा. जवळच्याशी संबंध लावला की झालं तुझं वाटोळं. स्टुडंट्स आर छान वाटतं, वन ऑफ द स्टुडंट्स आर रेग्युलर. पण नाही, हे काय झालं? वन ऑफ द स्टुडंट्स त्यांच्यापैकी एक, आणि याच्यानुसार तुम्हाला घ्यायचं, इथं कोण घ्यायचं? इथं इज. वन ऑफ द स्टुडंट्स इज रेग्युलर या नियमानं. ठीक आहे, तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. यातले आणखीन ऑल, आता हे सिंग्युलर किंवा प्लुरल म्हणून काम करू शकते. सिंग्युलरही होऊ शकते, प्लुरलही होऊ शकते. झालं यांच्यामध्ये. म्हणजे अनकाउंटेबल नाऊनच्या ऐवजी जर त्यांचा वापर झाला तर ते सिंग्युलर बनतील सरळ सरळ. बघा बरं, इथं कोणाच्या ऐवजी येतील ते? अनकाउंटेबल, अनकाउंटेबल नाऊन ऐवजी येतील.
आणि प्लुरल केव्हा असतील तर ते कॉमन, ते पण प्लुरल नाउन ऐवजी जर ते प्रोनाउन म्हणून आले तर ते ऑल काय झाले, प्लुरलमध्ये झाले. जसं एक्झाम्पलमध्ये बघा, ऑल इज वेल, हे एक वाक्य. इज याच्यातलं वर्ब आहे आणि हे याच्यातलं सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट आहे ते प्रोनाउन आहे, सिंग्युलर आहे. चला मी आणखी एक वाक्य घेतलं होतं आपण बघा, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. जसं हे ऑल साठी इथे वापरलेलं बघा, इज ऑलशीच संबंधित दॅट घेतलं होतं, दॅट सुद्धा सिंग्युलर सब्जेक्ट होतं आणि त्याच्या पुढे ग्लिटरला यस लागलं, ग्लिटर्स हे सिंग्युलर वर्ब आहे. झालं, हे सिंग्युलर मध्ये आलेले आहेत. पण मी जर म्हटलं बघा बरं, ऑल आर प्रेझेंट, आता सर्व हजर आहेत. तसं आपण घेतलं होतं ना की एव्हरी वन इज प्रेझेंट, त्याच अर्थाने घेतलंय ऑल आर प्रेझेंट. मग हे झालं वर्ब आणि हे याच्यातलं सब्जेक्ट आहे, प्रोनाउन आहे, प्लुरल मध्ये आहे, पण ते लगेच दिसलं त्याच्यामध्ये, हे प्रॉब्लेम नाही. तसंच आणखीन एक मेंबर आहे नन. हा नो वन पेक्षा वेगळा आहे. नो वन हे सिंग्युलर आहे, तर रूपानं सिंग्युलर आहे. भले त्यासाठी नंतर तुम्ही क्वेश्चन टॅगमध्ये दे वापरा, पण इथं आता नन बघा बरं, हे सिंग्युलर किंवा प्लुरल म्हणून काम करू शकते. आता एक कुठं कुठं सिंग्युलर होईल आणि कुठं कुठं प्लुरल होईल देखील आपण पाहूया. परत ननचा उपयोग बघा बरं, जसं तुम्ही वन ऑफ द असं घेतलं होतं तसं इथं बघा बरं, नन ऑफ द च्या पुढे तुम्ही जर अनकाउंटेबल नाउन घेतले तर ह्या नामाच्या ऐवजी येणारे हे प्रोनाउन आहे, हे सिंग्युलर मध्ये राहील. आणि याच ठिकाणी जर तुम्ही असे घेतले बघा, नन ऑफ द च्या पुढे तुम्ही प्लुरल नाउन घेतले, कॉमन नाउन, प्लुरल नाउन, तर हे याच्यातलं सिंग्युलर म्हणून राहील किंवा प्लुरल म्हणून राहील, दोन्हीपैकी कोणतंही एक काम करेल. झालं, म्हणजे अनेकापैकी एकही नाही किंवा कोणीही नाही या अर्थानं घेतलेलं आहे. झालं, पाहूया आपण त्याच्यामध्ये. नंबर 1, नन ऑफ. नन ऑफ नंतर अनकाउंटेबल नाउन आल्यास नन हे एकवचनी असते. मग पुढे त्यांच्यासाठी क्रियापदही एकवचनीच वापरा. बघा बरं यांच्यामध्ये, नन ऑफ द फूड डॅश वेस्टेड. पर्याय दिला त्यांनी वॉज, दुसरा पर्याय दिला त्यांनी वर. मग फूड हे याच्यातलं अनकाउंटेबल नाउन आहे, जे मोजता येत नाहीये, त्याच्यामुळे हे सुद्धा अनकाउंटेबल नाउनच्या ऐवजी येणारं प्रोनाउन आहे. हे सुद्धा याच्यात काय झालंय, सिंग्युलर. सिंग्युलरसाठी सिंग्युलर काय आलं याच्यामध्ये, वॉज. नन ऑफ द फूड, नन ऑफ द टाइम, त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. दुसरं, नन ऑफ नंतर अनेक वचनी नाम येत असेल तर नन हे एक वचनी किंवा अनेक वचनी असू शकते. म्हणजे आता हे संदिग्ध झाले, दोन्हीपैकी कोणत्याही याच्यात बसायला लागले. बघा बरं, मी इथं घेतले, नन ऑफ द स्टुडंट्स डॅश रेग्युलर. एकही विद्यार्थी नियमित नाही, कोणीही नियमित नाही. या अर्थानं जर त्यांनी जर विचारलं इथं तुम्ही इज घेणार आहात का, आर घेणार आहात का, वॉज घेणार आहात का, वर घेणार आहात, कारण इथं निश्चित काळाचाही बोध होत नाहीये रचनेमध्ये. मग यामध्ये बघा बरं, नन ऑफ द स्टुडंट्स इज रेग्युलर, नन ऑफ द स्टुडंट्स आर रेग्युलर, नन ऑफ द स्टुडंट्स वॉज रेग्युलर, नन ऑफ द स्टुडंट्स वर रेग्युलर. म्हणजे याच्यामध्ये ऑल आर करेक्ट असं आम्हाला उत्तर द्यावे लागेल त्याचं, संदिग्ध झालं, कारण सगळेचे सगळे बीची रूपे होती आणि इथं मेन वर्ब म्हणून काम करत होती. ठीक आहे, हे ननमध्ये आले, तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या.
नन बद्दलच आहे. आणखीन पहा, नन ऑफ नंतर प्लुरल नाउन येत असेल व क्रियापदानंतर येणाऱ्या पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वरून ननचे वचन ठरवता येते. नन ऑफ नंतर जर प्लुरल नाउन येत असेल आणि त्याच्यानंतर क्रियाचे वचन ठरवू शकता, कारण पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह सिंग्युलर एक प्लुरल आपल्याला ठरवता येईल. त्याच्यानंतर त्याचं जेंडर सुद्धा ठरवता येऊ शकते. बघा एक्झाम्पलमध्ये, कारण प्रत्येक वेळेस ननच्या नंतर प्लुरल नाउन तुम्ही सिंग्युलर प्लुरल दोन्हीमध्ये नाही घेऊ शकणार ह्या वेळेस. बघा बरं, नन ऑफ द स्टुडंट्स, रिकामी जागा टाकलेली आहे. बघा, परफेक्ट इन हिज वर्क. आता या सेंटेन्समध्ये काही ना काही तरी हिंट आहे की जे सांगते की तुम्हाला हे नन सिंग्युलर आहे. कशावरून इथं कळत नाहीये तुम्हाला. इथं आता इज घ्यायचंय का वॉज घ्यायचंय का आर घ्यायचंय का वर घ्यायचंय. चौघं उत्तर होणार नाहीयेत मागच्यासारखी, लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये काय आलेलं आहे, हीज आलेलं आहे. हीज वरून काय आलेलं आहे की हे काय आहे, सिंग्युलर, कारण ह्याच्यासाठी ते वापरले गेलेले होते. झालं, म्हणजे याचा अर्थ हे नन कोणासाठी आहे, हे जेंडर देखील इथं काय आलेलं, सिंग्युलर असल्या कारणाने इथं सिंग्युलर तुम्हाला वापरलं, कारण इथं इज घेऊ शकता किंवा तुम्ही काय घेऊ शकता, वॉज घेऊ शकता. नन ऑफ द स्टुडंट्स इज परफेक्ट इन हिज वर्क किंवा नन ऑफ द स्टुडंट्स वॉज परफेक्ट इन हिज वर्क, दोनपैकी एक येते. तेच जर तुम्ही प्लुरलमध्ये घेतलं असतं, बघा बरं, नन ऑफ द स्टुडंट्स डॅश डन दिअर वर्क, त्यांचं काम केले नाही. मग यांनी पर्याय दिला असता हॅव घेणार आहे का हॅज घेणार आहे. ते मुद्दाम करून फसवायला तुम्हाला हॅड सुद्धा देतील हेल्पिंग वर्ब म्हणून. मग सांगा आता सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. नन ऑफ द स्टुडंट्स डॅश डन दिअर. दिअर काय झालं, प्लुरल, म्हणजे हा पट्ट्या कोण झाला, प्लुरल. म्हणजे ह्या ननचा संबंध तुम्हाला पुढे क्रियापदाच्या नंतर सुद्धा काही हिंट आहे का त्याची पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हची ते सुद्धा पाहावी लागेल. मग आता इथं नन साठी काय घेणार तुम्ही, प्लुरल असणे कारणाने नन साठी काय घेणार तुम्हाला हॅव. हॅज घेता येणार नाही आणि हॅडही घेता येईल, कारण हॅड सिंग्युलर प्लुरल दोन्हीमध्येही बसू शकते. म्हणून नन ऑफ द स्टुडंट्स हॅव डन दिअर वर्क किंवा नन ऑफ द स्टुडंट्स हॅड डन दिअर वर्क, हे तुम्हाला हॅज वापरता येणार नाही. हे झालं कोणाचा, नन ऑफच्या नंतर प्लुरल नाउन आणि त्याचा संबंध पुढे तुम्ही पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह लावा आणि ननचं वचन ओळखा. हे एक झाले. त्याच्यानंतर आणखीन एक आहे बघा, नन आधी किंवा नन नंतर एक्सेप्ट किंवा एक्सेप्ट फॉर या प्रेपोजिशनने फ्रेज सुरू होत असेल तर नन हे एक वचनी असते आणि मग क्रियापद आहे एक वचनीच वापरा. एक्सेप्ट किंवा एक्सेप्ट फॉर म्हणजे याला अपवाद आहेत, याचा अर्थ सगळेचे सगळे त्याच्यामध्ये घेता येणार नाहीत. झालं. एक्झाम्पल मध्ये बघा, नन एक्सेप्ट यू डॅश गुड असं उदाहरण आलं आणि पहिलाच पर्याय त्यांनी आर आणि दुसरा पर्याय इज दिले तर गोंधळून जाऊ शकतात काही लेकरं. बघा, नन ऑफ च्या ऐवजी काय घेतलंय, नन एक्सेप्ट यू. एक्सेप्ट हे प्रिपोजिशन आहे, बाजूला बसलेलं यू हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे, लक्षात ठेवायचं. आणि ऑब्जेक्टिव्ह केसचा संबंध इथं तुम्हाला कोणाशी लावता येणार नाही, क्रियापदाशी लावता येणार नाही. मग एक्सेप्ट यू असल्या कारणाने नन हे सिंग्युलर झाले आणि इथंही तुम्हाला सिंग्युलर घ्यायला लागलं, उत्तर काय आलं, इज. हे होणार नाही. पण वाचण्याच्या ओघामध्ये लगेच आपण वाचून घेऊ, नन एक्सेप्ट यू आर गुड. चुकते, नन एक्सेप्ट यू इज गुड, त्यामध्ये घेता येईल. बघा, नन एक्सेप्ट
डॅश डॅश absent. मग ते पर्याय देतील त्याच्यामध्ये. काय देतील? पहिला देतील मी, दुसरं देतील इज, नंतर मी, पुढे देतील एम, पुढे देतील आय, एम, आय, इज. पर्याय द्यायला सुरुवात केली त्यांनी. पुन्हा बघा, नन एक्सेप्ट. एक्सेप्ट हे याच्यातलं प्रेपोजिशन आहे, म्हणजे इथं तुमचं ऑब्जेक्ट पाहिजे. ऑब्जेक्ट पाहिजे म्हणजे हे चालणार नाही. मग आता कोण आलं? नन सिंग्युलर असल्या कारणाने बघा, नन एक्सेप्ट मी एम तर होणार नाहीये. मग काय? नन एक्सेप्ट मी इज अब्सेंट. त्या पद्धतीमध्ये हे उदाहरण घेता येईल नन साठी. एक्सेप्ट फॉर, एक्सेप्टचं उदाहरण. त्याच्यामध्ये तिसरं आणखीन शेवटचं घेऊ आपण आजचं. एक्सेप्ट फॉर हर आईज, none of her features डॅश अट्रॅक्टिव्ह. डोळे सोडले तर काहीच अट्रॅक्टिव्ह नव्हतं तिचं. मग यांच्यामध्ये म्हणजे त्या फीचरची तुलना प्रत्येकाशी करण्यात आली अशी. मग चला, यांनी पर्याय दिला इज आणि दुसरा पर्याय दिला आर. पुन्हा बघा, एक्सेप्ट फॉरची रचना आलेली आहे याच्यामध्ये, म्हणजे हे तर नन काय झालेलं आहे? सिंग्युलर. नाही तर फीचर्सला पाहून लगे आर घेता आणि हे होणार नाही. उत्तर कोण झालं याच्यामध्ये? इज. ठीक आहे. तर एवढ्या वेळ आपण थांबूया, बाकी आपण उद्या तासाला घेऊ.